वही ले लो ना। मी विनायक गृहनिर्माण संस्था मर्यादित या नाट छत्रपती संभाजीनगर सिडको इथला रहिवासी आहे। माझा प्लॉट क्रमांक 20 आहे। माझ्या प्लॉटच्या एक्झॅक्ट पाठीमागे प्लॉट क्रमांक 3 यांनी साईड मार्जिनवर बांधकाम आणि पक्के कॉलम पक्कं स्ट्रक्चर उभं केलं। चालू असताना आम्ही त्यांना वारंवार थांबण्याची विनंती केली, त्यांनी ते ऐकलं नाही। त्यानंतर आम्ही सोसायटीकडे त्यांची लेखी तक्रार केली आणि सोसायटीने लेखी तक्रार अर्ज दिनांक 8/6/2021 हा सगळ्यात पहिला अर्ज जो होता महानगरपालिकेस त्यांनी दिला। त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा लेखी तक्रार अर्ज 10/10/2022 रोजी पुन्हा महानगरपालिकेस दिला। त्यानंतरही दखल घेण्यात आली नाही। त्यानंतर स्मरणपत्र 2/12/2024 आणि त्यानंतरचं 12/12/2024 रोजी आम्ही ज्या मॅडम आहेत झोन 5मध्ये मॅडमचं नाव आहे बघा वंजारी मॅडम यांना जाऊन प्रत्यक्ष भेटलो। त्यांनी जाधव मॅडम यांना पाठवले तिथे साईटवर मोजमाप करण्यासाठी, तिथे सर्वे केला आणि त्यानंतर पुन्हा असं लक्षात आलं की ही गोष्ट पुन्हा थंड बस्त्यात गेली आहे। त्यानंतर काल पुन्हा आम्ही सविता सोनवणे मॅडम यांना भेटलो। सविता सोनवणे मॅडम यांनी आम्हाला पुन्हा आश्वासित केलं की आम्ही नक्कीच अवैध निर्माणावर कारवाई करू आणि तसं त्यांनी आम्हाला विश्वास दाखवला। परंतु जोपर्यंत हा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही माननीय फिरोदियाजी यांच्यासोबत आहोत। माझा बाहुबली ग्रुप फिरोदियाजी यांच्यासोबत आहे आणि जे काही प्लॉट ओनर आहेत ते प्लॉट ओनर सागर कैलासचंद ठुळे हे आमचे लहान बंधू होते। त्यांचं निधन झाल्याकारणाने त्यांच्या मिसेस ज्या आहेत त्या इथे मागणी झाली आहे पूर्ण का नाही, काय म्हणणं आहे प्रशासन? हे बघा, प्रशासन आमची अपेक्षा होती की कुठेतरी संवेदनशील भूमिका घेईल। आज उपोषणाचा दुसरा दिवस उगवलेला आहे। गंमत बघा, आजच्या वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये हेडलाईन आलेली आहे की अतिक्रमण 1 आणि उपोषण दुसऱ्यांदा। याच्यापेक्षा असंवेदनशीलता काय असते ते आम्हाला तरी ठाऊक नाही। आज 66 वर्षीय श्री फिरोदियाजी यांचे सपत्नीक दोन्ही दंपतीचे इथे उपोषण सुरू आहे। सेकंड दिवस आहे, डे 2 आहे। डॉक्टर सकाळी येऊन गेलेले आहे, तरी सुद्धा बीपी वगैरेच्या विषयी काहीतरी इश्यू दाखवलेला आहे डॉक्टरांनी। परत सेकंड हेल्थ चेकअप जे त्यांचं आहे ते 2 वाजता होणार आहे। गंभीर विषय आहे, तरी सुद्धा कुणी एक ऑफिसर, कुणी अधिकारी दखल घेण्यास तयार नाही। आम्ही माननीय आयुक्तांची वेळ मागितलेली आहे आणि लवकरच आमचं जे एक शिष्टमंडळ आहे पालकमंत्र्यांची वेळ घेऊन आम्ही त्यांना सविस्तर याविषयी कल्पना देणार आहोत आणि हे सुद्धा लक्षात आणून देणार आहोत की झोन 8 मध्ये कशा प्रकारे नुसतं पत्र, आश्वासनं एवढीच देण्यात आलेली आहे आणि फक्त यांना प्रत्येक वेळेस चक्कर मारायला लावणे, यांचं कुठेतरी मनोबल खच्चीकरण करणे एवढा हा प्रकार चाललेला आहे। परंतु हा बाबा हिंमत हारलेले नाही। आम्ही सर्व समाज बांधव यांच्या सोबत आहोत आणि ताकदीने आम्ही सामोरे जाऊया, पण यांच्या प्रकृतीची पण काळजी घेणं आवश्यक आहे। कुठेतरी आमची आग्रहाची एवढीच आज आम्ही हात जोडून एवढीच विनंती करतो, जे काही असंवेदनशील अधिकारी आहेत सगळेच वाईट आहे आम्ही मुळात म्हणत नाहीये, परंतु संवेदनशील भूमिका इथे अपेक्षित आहे। यांचं उपोषण संपुष्टात येणं गरजेचं आहे। नुसती आश्वासनं नाही, परंतु सातारा परिसर आमदार रोड गट नंबर 93 इथे कारवाई झाली पाहिजे, एवढीच यांची मागणी आहे। सर, त्या दिवशी आयुक्त सहआयुक्त इथे येऊन गेले, आश्वासन पण दिले, तर त्याच्यावर काही कारवाई झाली नाही का? मग मी जसं कालही बोललो होतो, उपोषणाचा पहिला दिवस, दुसऱ्या उपोषणाचा पहिला दिवस होता। कुठेतरी प्रशासनिक अधिकारी जे भूमिका घेतात ही खरं तर प्रशासनाची हार आहे। इथे फक्त आणि फक्त प्रशासनच निराश होणार आहे भविष्यात, एवढं नक्की। त्यांनी एवढं अपेक्षित होतं की विचारपूस करणे, एक एजेड दाम्पत्य आहे, 66 वर्ष त्यांची वय आहे, येणे काय गरजेचं आहे, नुसतं आश्वासन न देता
तिथे कारवाई होणं अपेक्षित होतं, पण अजून झालेली नाही. सर एक शेवटचा प्रश्न आहे, सहाय्यक आयुक्त यांच्यावरही कायदेशीर कारवाई म्हणजे हा काय प्रकार आहे? हे बघा, माननीय झोन 8चे अधिकारी बिरारे साहेब हे स्वतः त्या साईटला आमदार रोड गट नंबर 93ला येऊन गेलेले, परंतु नुसते आश्वासन दिल्यानंतर आमच्या मंडळासोबत ते फोनवरही बोललेले आहे आणि एवढे बोलले की 24 तासात हे जे काही कॅनोपी आहे, जे अनधिकृत बांधकाम आहे, साईड मार्जिन मी आपल्या मार्फत मी सगळ्यांना सांगू इच्छितो, साईड मार्जिन 1.5 मीटर सोडली पाहिजे, ती सोडलेली नाहीये. म्हणून ते कारवाई न करता फक्त आश्वासनाचा पाऊस पाडतात असं बोलायला हरकत नाही. मागच्या 3 महिन्यांपासून हे तिथे जातात, ते त्यांचे किमान 10 पत्र तिथे गेलेले आहे, डॉक्युमेंटेशन, प्रूफ, एव्हिडन्स सगळंच आहे. आणि आमचं शिष्टमंडळ जसे आम्हाला वेळ मिळेल आम्ही पालकमंत्री महोदयांना सुद्धा याविषयी डिटेल कल्पना देणार आहोत. ठीक, धन्यवाद. आपलं नाव सांगा. अजून एक असा विषय आलेला आहे, आता हे बघा, आपल्या संभाजी